केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीनं जोर धरलाय। विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईच्या मानानं कितीतरी पटीनं आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे। तसंच काही प्रमाणात स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरून स्वतंत्र विदर्भाची मागणी होतीये। पण महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे। केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेपण हे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा एकमेव आधार नाही। या मागणीमागे आहे विदर्भाचा भव्य इतिहास, वैदर्भीय संस्कृती आणि संयुक्त महाराष्ट्रात विदर्भानं सहभागी व्हावं यासाठी झालेला नागपूर करार। विदर्भ हे नाव विदर्भ या महाभारतकालीन राज्याच्या नावापासून रूढ झालंय। गुत्समद ऋषींनी विदर्भामध्ये कापसाची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा केला। त्यांनी कापसाचे सूत काढून त्याचं कापड विणण्याचा शोध लावला। त्यांची ख्याती गणिती, तत्ववेता, विणकर आणि कृषी संशोधक अशी होती। बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसारही विदर्भात खोलवर झाला। याच्या खुणा उत्खननावेळी सापडतात। सातवाहनांचं राज्य विदर्भावर दीर्घकालीन होतं। इसवी सन पूर्व 200 पासून ते इसवी सन 250 पर्यंत म्हणजे 450 वर्ष विदर्भावर सातवाहनांचं राज्य होतं। सातवाहन वंशातील सातकर्णी राजाच्या ताब्यात वैनगंगेपर्यंतचा प्रदेश होता। सातवाहन राज्यात व्यापार होता। गाथा सप्तशती हा ग्रंथ त्याच काळातला। गुणाढ्याची बृहत कथाही त्याच काळातली। वाकाटक वंशानं प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे 300 वर्ष विदर्भावर राज्य केलं। ते गुप्त वंशाचे समकालीन समजले जातात। वत्सगुल्म अर्थात वाशिम ही वाकाटकांची राजधानी। त्या काळातल्या विदर्भाच्या भौगोलिक सीमा या उत्तरेला माळवा, पूर्वेला छत्तीसगड, ओरिसाचा काही भाग आणि आंध्र, पश्चिमेला मध्य आणि दक्षिण गुजरात राज्य आणि महाराष्ट्रात नाशिकपर्यंत आणि दक्षिणेला कुंतल म्हणजे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत विस्तारलेल्या होत्या। हेरेशनाची सत्ता तर अरबी समुद्रापर्यंत पसरली होती। विदर्भानं सहिष्णुतेचा संस्कार जपलाय। कालिदासाचं मेघदूत, सर्वसेनाचा हरिविजय हे ग्रंथ विदर्भातच जन्मले। या इतिहासाकडनं आता थोडं स्वातंत्र्योत्तर काळाकडे वळूयात। संविधान अंमलात आल्यानंतर मध्य प्रदेश या नवीन राज्याची स्थापना झाली। यामध्ये सीपी आणि अँड बेरार प्रांताचा समावेश होता। या नव्या राज्याची राजधानी नागपूरच होती। दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं मराठी भाषिक प्रांत व्यापला होता। त्यातूनच अकोला आणि नागपूर करार झाला। पुढे पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरनं आपला राजधानीचा दर्जा गमावला। विदर्भाची निर्मिती आणि नागपूर करार म्हणजे काय हे पाहण्याआधी आपल्याला अकोला करार म्हणजे काय यावर नजर टाकावी लागेल। काय आहे अकोला करार? 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोल्यात वाटाघाटी करून एका करारावर सह्या केल्या गेल्या। तोच हा अकोला करार। लोकनायक बापूजी अणे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी, शेषराव वानखेडे, शंकरराव देव, पंढरीनाथ पाटील, पूनमचंद रांका, श्रीमन नारायण अग्रवाल, रामराव देशमुख, डा वी गोखले, ध रा गाडगीळ, गोपाळराव खेडकर, द वा पोद्दार, प्रमिला ओक, ग त्र्यम माडखोलकर आणि जी आर कुलकर्णी अशा 16 नेत्यांनी या करारावर सह्या केल्या। संयुक्त महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि महाविदर्भ असे 2 प्रांत असावेत। या दोन्ही प्रांतांचे स्वतंत्र कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ असावीत। उपप्रांतासाठी 2 वरिष्ठ न्यायालये स्थापन करावीत। उपप्रांताच्या कायदेमंडळाच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात। दोन्ही प्रांत मिळून एक गव्हर्नर आणि एकच लोकसेवा आयोग असावा। अकोला करारानंतरही विदर्भातील नेत्यांचा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी व्हायला नकारच होता। त्यामुळे पुन्हा वाटाघाटी सुरू झाल्या।
पुढे 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर इथे एक करार करण्यात आला. यात महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांनी विदर्भाच्या नेत्यांचं मन वळवलं. विदर्भाला काही गोष्टी कबूल केल्या. त्या नागपूर करार म्हणून ओळखल्या जातात. यशवंतराव चव्हाण, R.K. पाटील, P.K. देशमुख, भाऊसाहेब हिरे, देवकी नंदन, लक्ष्मणराव भटकर, पंढरीनाथ पाटील, रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, शेषराव वानखेडे, नाना कुंटे या त्यावेळच्या दिग्गजांच्या या करारावर सह्या आहेत. याच करारामुळे नागपूर ही विदर्भाची उपराजधानी आहे. काय होत्या करारातील अटी? विदर्भाच्या प्रश्नांना अग्रक्रम मिळाला पाहिजे. राज्याची हिवाळी राजधानी अधिकृतपणे नागपूर इथे हलवण्यात येईल. दरवर्षी विधिमंडळाचं एक अधिवेशन नागपुरामध्ये भरवलं जाईल. हे अधिवेशन 6 आठवड्यांचं असेल. या 6 आठवड्यांच्या काळात नागपूर ही राज्याची राजधानी असेल.